हॅलो फ्रेंड्स, टायटल आणि थंबनेल बघून लक्षात आलंच असेल की आज आपल्याला काय बघायचंय. इथे मी तुम्हाला फ्रूट फेशियल दाखवणार आहे. फुल फ्रूट फेशियल कसे करायचे आपल्या घरच्या घरी देखील आपल्याला हे करता येणार आहे. फक्त मी ज्या कोणत्या स्टेप्स सांगणार आहे त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात आधी आपल्याला एका वेट टिश्यूने आपला चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे क्लिन्झिंग मिल्क आहे. त्या क्लिन्झिंग मिल्कने पूर्ण चेहरा मी क्लीन करून घेणार आहे. क्लिन्झिंग मिल्कचं काम काय असतं की आपल्या चेहऱ्यावर जी धूळ, माती, प्रदूषण, घाण, मेकअप जे काय केलेलं असेल, ते सगळं रिमूव्ह करण्याचं काम हे क्लिन्झिंग मिल्क करत असतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, क्लिन्झिंग मिल्क कधी वापरायचं आणि क्लिन्झिंग लोशन कधी वापरायचं, हे मी याआधी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा आपली ऑइली स्किन असते, तेव्हा क्लिन्झिंग लोशन वापरायचं आहे आणि जेव्हा आपली स्किन ड्राय असते, तेव्हा आपल्याला क्लिन्झिंग मिल्क वापरायचं आहे. ह्या 2 कन्सेप्ट आहेत त्या लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्या स्किनला कोणतं आपल्याला क्लेन्झर वापरायचं आहे ते लक्षात येईल. इथे क्लिन्झिंग मिल्क मी वापरलेलं आहे आणि क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी करत आहे. आता क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला याचा फुल व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा या व्हिडिओमध्ये बघून सुद्धा लक्षात येणारच आहे. कारण मी आधीचा जो व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला फुल क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या नावासहित तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता सारखं तेच सांगण्यात काहीच अर्थ नाहीये. तर आपल्याला सगळ्यात आधी इथे क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित आपल्याला जी काही धूळ, माती, प्रदूषण आहे ते काढून टाकायचं आहे आणि इथे व्हिटॅमिन सीचाच माझ्याकडे स्क्रब आहे. तो स्क्रब पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान सगळीकडे आपल्याला डोळ्यांना आणि कानांना सोडून हा स्क्रब सगळीकडे लावून घ्यायचा आहे चेहऱ्यावर. त्याच्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटं स्टीम देऊन घ्यायची आहे. हे स्टीमर आहे. तुमच्याकडे कोणतं स्टीमर असेल त्याने तुम्ही स्टीम देऊ शकता. अदरवाईज एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून उकळवून त्याची वाफ तुम्ही तिथे घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला स्टीम देऊन घ्यायची आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ही बफर मशीन आहे. याला फेशियल मसाजर मशीन असं म्हणतात. याला पुढे जो नॉब बसवलेला आहे तो बफर आहे. त्या मशीनने आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर फिरवून घ्यायचे आहे. याने काय होणार आहे ते सांगते. याचे फायदे खूप आहेत. जर तुम्ही हाताने स्क्रबिंग केलं तर त्याचा फायदा होतो, पण एवढा होत नाही जेवढा मशीनने होणार आहे. मशीनने 7 आपली जी काय लेयर असते स्किनच्या ज्या 3 लेयर असतात त्याच्यावरची जी एक लेयरची जी घाण आहे ती बाहेर काढण्याचं काम ही मशीन करत असते. म्हणजे जी पहिली जी स्किनची लेयर असते ती डेड स्किनची असते. ती डेड स्किन या मशीनने पटकन रिमूव्ह होते. जेवढं हाताने रिमूव्ह होत नाही तेवढं या मशीनने होते. याला फेशियल मसाजर मशीन म्हणतात. हे 10 मिनिटं आपल्या स्किनवर फिरवायचे आहे. त्याच्यानंतर हाताने देखील एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्याने क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. स्क्रबिंग असं छान झालं पाहिजे. त्याने तुमची जी डेड स्किन आहे किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे असतील ते सगळे रिमूव्ह होण्याचं काम आपल्याला स्क्रबमुळं होणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. स्क्रबिंग करणं हे फेशियलमध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे हा स्किप करता येत नाही. सगळ्यात आधी आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी स्क्रब आहे ती स्क्रब करून घ्यायचं आहे. त्याने तुमची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होणार आहे. स्क्रबिंग झाल्यानंतर आपल्याला पूर्ण चेहरा वाइप अप करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला वेट टिश्यूच्या मदतीने किंवा टॉवेलच्या मदतीने आपल्याला छान असा चेहरा स्वच्छ करून पुसून घ्यायचा आहे. जे स्क्रबचे दाणे-दाणे राहतात ते सगळे निघायला पाहिजे. सगळा व्यवस्थित क्लीन झाला पाहिजे चेहरा. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढची स्टेप करायची आहे ती फेशियल करताना आपल्याला जो काही मसाज करावा लागतो त्या मसाजच्या ह्या स्टेप्स आहेत. आता इथे व्हिटॅमिन सीचाच माझ्याकडे मसाज क्रीम आहे. तीच मसाज क्रीम मी इथे घेतलेली आहे. ह्या मसाज क्रीम घेऊन आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर छान असा मसाज करून घ्यायचा आहे. मसाज छान झाला पाहिजे याच्यावरच तुमचा रिझल्ट अवलंबून असतो. फेशियलचा जो रिझल्ट आहे तो मसाजवरच अवलंबून असतो. म्हणजे स्क्रबिंगवर सुद्धा असतो, पण मसाज जर झाला व्यवस्थित तर क्लायंटला देखील रिलॅक्स वाटतं आणि ग्लो असा छान येतो. त्यामुळे मसाज हा प्रॉपर व्हायला पाहिजे. आता मसाज करताना देखील मसाजच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत.
आता त्या स्टेप्स कोणत्या आहेत तर व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येणारच आहे. अदरवाईज याच्यावरही एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करणारच आहे. ह्या मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्या नावासहित तिथे मसाजच्या स्टेप्स मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तुम्ही त्या जाऊन तिथे बघू शकता. अगदी प्रॉपर मसाज कसा हवा याचा मी एक खास व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूयात की फेशियल का करायचं? का फेशियल केल्यावर आपण एकदा केल्यावर ते आपल्याला सारखं-सारखं करावं लागतं का? तर अजिबातच नाहीये. तसं काहीही नाही. हा पूर्ण गैरसमज आहे. जर तुम्ही फेशियल केलं तर तुमची स्किन ताजीतवानी राहते. तुमच्या स्किनवर वयाआधीच येणाऱ्या जे रिंकल्स आहेत ते होत नाहीत आणि मेन म्हणजे तुमच्या स्किनचा आपण जेव्हा मसाज करतो चेहऱ्याचा तेव्हा आपल्या जे काय ब्लड सर्क्युलेशन आहे ते अगदी व्यवस्थित होतं. त्यामुळे हा मसाज खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या ब्लड सर्क्युलेशनसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे आपलं स्किन टाईटनिंगचं जे काम आहे ते ह्या मसाजमुळेच होत असतं. मसाजचे खूप सारे फायदे आहेत आणि फेशियलचे देखील खूप सारे फायदे आहेत. उगीच गैरसमज म्हणून काही लोकं म्हणतात, की एकदा फेशियल केल्यावर ते पुन्हा-पुन्हा करावं लागतं. तर तसं अजिबातच नाहीये. आपल्यावर पूर्ण डिपेंड करतं, की आपण नेक्स्ट टाईम फेशियल करायचं किंवा नाही. पण मी म्हणेन, की तुम्ही दर महिन्याला फेशियल करून घ्या. कारण आपली जी स्किन आहे ती ताजीतवानी दिसायला हवी आणि तुम्ही जर वयाआधीच जर म्हातारे दिसत असाल, तर अगदीच तुम्हाला फेशियल करणं फारच गरजेचं आहे. त्यामुळे फेशियल करताना ह्या मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्या अगदी प्रॉपर व्हायला हव्यात. कारण आपल्याला इथे फेशियल करताना फेस टाईटनिंगचं देखील आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे स्ट्रोक कुठून कसा द्यायचा आणि कोणते प्रेशर पॉइंट दाबायचे. एकूण 18 प्रेशर पॉइंट आहेत. ते प्रेशर पॉइंट आपल्याला दाबायचे असतात. 18 प्रेशर पॉइंट जेव्हा आपण दाबतो तेव्हा क्लायंटला देखील रिलॅक्स वाटतं आणि फेशियल झाल्यावर जो ग्लो येणार आहे तो ग्लो दिसून यायला लागतो. आता फेशियल केल्यावर ग्लो लगेच दिसतो का? हा खूप जणांचा प्रश्न असतो. पण मी सांगेल जर तुम्ही कोणतं फेशियल किट वापरता याच्यावरही ते डिपेंड असतं. जर तुम्ही साधं फेशियल किट वापरत असाल तर त्याचा ग्लोही थोडाच येणार आणि जर थोडं भारीतलं फेशियल किट वापरत असाल तर त्याचा ग्लोही तसाच येणार. म्हणजे जसे तुम्ही पैसे देणार तसं ते फेशियल होत असतं. फक्त मसाज जो आहे तो सेम राहत असतो. कारण मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्या एकच असतात आणि मसाज हा सगळ्यांना सारखाच करावा लागतो. त्यामुळे ज्या मसाजच्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. कोणते प्रेशर पॉइंट आहेत, कुठे आपल्याला स्ट्रोक द्यायचा आहे, कुठे प्रेशर पॉइंट दाबायचे आहेत, कोणत्या साईडला आपल्या स्किनमधली जी घाण आहे ती बाहेर पडते. हे सगळं मी डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आपल्याला फेशियलचा जो मसाज आहे तो छान करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमची स्किन जी आहे ती ताजीतवानी, टवटवीत आणि स्किनला ग्लो देखील येणार आहे. त्यामुळे फेशियल करणं खूप गरजेचं आहे. आता फेशियल करताना लक्षात घ्या, की आपल्याला किती दिवसातून करायचं असतं. आता मी इथे म्हटलं, की 1 महिन्याच्या अंतराने आपल्याला फेशियल करायचं असतं. पण जेव्हा आपण एखादी ट्रीटमेंट करतो, म्हणजे समजा एखाद्या स्किनवर जर पिंपल्स असतील तर ते घालवायचे असतील तर त्यासाठी ट्रीटमेंट करावी लागते. तर त्याला बरोबर 21 दिवसांचा आपल्याला कालावधी द्यावा लागतो. 21 दिवसाच्या अंतराने आपल्याला फेशियल करायचं असतं. त्यामुळे 1 महिन्याचा डिस्टन्स मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे. आता फेशियल मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत, त्या मसाजच्या स्टेप्स आपण फॉलो केल्यानंतर आपल्याला वाइप अप न करताच तिथे आपल्याला पॅक लावायचा आहे. आता मी इथे जो कोणता पॅक लावते, तो व्हिटॅमिन सीचा पॅक आहे. कारण मी इथे फ्रूट फेशियल करते. त्यामुळे इथे व्हिटॅमिन सीचाच मी पॅक वापरणार आहे. तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही यूज केला तरीही चालणार आहे. पॅक लावताना दिशा बघा, खालून वरच्या दिशेने आपल्याला पॅक लावायचा आहे. पॅक लावताना सुद्धा एक टेक्निक असते. ती टेक्निक तुम्हाला फॉलो करायची आहे. कारण आपले जे फेशियल हेअर्स असतात, त्याच्या खाली देखील आपला पॅक लागला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला खालून वरच्या दिशेने पॅक लावायचा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येणारच आहे.
आपल्याला पॅक लावताना देखील व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. डोळ्यांवर आपल्याला पॅक लावायचं नाहीये. आपल्याला 10 ते 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं झाल्यानंतर आपल्या हाताने तो पॅक सुट्टा करून घ्यायचा आहे. म्हणजे फार घट्ट वाळून जातो तो आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पुसताना किंवा वाइप अप करताना जास्त त्रास होत नाही. अशा पद्धतीने हा पूर्ण पुसून टाकायचा आहे. आणि याच्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावून सोडायचं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाय.